तपासणी करण्यासाठी येणारे कुटुंब अनेकदा डॉक्टरांकडे या सगळ्याची मागणी करायची, मात्र डॉक्टरांनी या सगळ्याबाबत असमर्थता दर्शवून बोगस डॉक्टरचा म्हणजेच गिरीचा नंबर त्यांना द्यायचा. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जे बरोबर घेऊन तुम्ही कुणाच्याही घरी, ज्या कुटुंबाची गर्भलिंग निदान करण्याची इच्छा आहे त्यांच्या घरी जाऊ शकता. तिथे सोनोग्राफी केली जायची. गर्भ मुलाचा की मुलीचा हे स्पष्ट झालं की पुन्हा गर्भपात करण्यासाठीच्या डॉक्टरचं वेगळं रॅकेट. या आरोपींनी तपासात दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत गेल्या 2 वर्षात तब्बल 450 ते 500 पेक्षा जास्त गर्भपात करण्यात आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषदेची धामधूम सुरू आहे. एकीकडे सामाजिक विषयांच्या बातम्या ज्या आहेत ते या राजकीय विषयांमुळे कायम मागे पडतात. मात्र असं सगळं असताना सुद्धा एक महत्वाचा गुन्हा पुण्याच्या ग्रामीण पोलिसांच्या यवत पोलीस ठाण्यामध्ये 8 दिवसापूर्वी दाखल झाला. हा गुन्हा नेमका काय तर गर्भलिंग निदान करणाऱ्या एका बोगस डॉक्टरला, जो पोर्टेबल सोनोग्राफी सेंटर चालवत होता, त्याला अटक करण्यात आली. आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केलेली तक्रार. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा अशा तक्रारी झाल्या. मात्र या गुन्ह्याचा तपास जसा जसा समोर होत गेला त्यानंतर आणखी भयावह सत्य समोर येत गेलंय. पुण्यासारखा पुरोगामी जिल्हा, ज्याला मोठा सामाजिक वारसा आहे, अनेक सामाजिक चळवळींचं उगमस्थान म्हणून पुण्याकडे बघितलं जातं. या पुण्यामध्ये स्त्री पुरुषांच्या जन्मदराचं गुणोत्तर हे कमालीचं घसरलंय. आणि ते किती तर दर 1000 मुलाच्या मागे सरासरी 850 इतकं. केवळ मंचर आंबेगाव इतकाच तालुका सोडला ज्याचा आकडा सरासरी गुणोत्तर हे 1000च्या पाठीमागं 900 इतकं आहे, तर उरलेल्या सगळ्या तालुक्यांचं गुणोत्तर हे अगदी 823 पासून ते 892 पर्यंत घसरलंय. इतक्या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये स्त्री पुरुष गुणोत्तराचा हा सामाजिक प्रश्न केवळ इथंच थांबत नाही. हा प्रश्न सुरू होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये, आसपासच्या जिल्ह्यांमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात हे अत्यंत सर्रास केले जातात. महत्वाचं म्हणजे आरोग्य विभाग आणि पोलीस यांच्याशी निगडीत असलेला हा प्रश्न नेमका कारवाई करायची कोणी, कशी करायची याच्या गर्तेत कायम अडकलेला दिसतो. यासाठी राज्य सरकारनं वेगवेगळ्या समित्या केल्या, वारंवार या समित्यांच्या बैठका घ्याव्या अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या. मात्र त्याची अंमलबजावणी किती होते असा प्रश्न उपस्थित होतो. याचं कारण जो गुन्हा यवत पोलिसांकडे दाखल झाला त्याच्यामध्ये एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली. आणि या बोगस डॉक्टरनं गेले कित्येक वर्ष या अशाच पद्धतीनं गर्भपात, गर्भलिंग निदान हे नेमकं कसं केलं याची एक अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची कहाणी समोर आली. महत्वाचं म्हणजे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन. हे मशीन इतकं छोटं विधभर, जे बरोबर घेऊन तुम्ही कुणाच्याही घरी, ज्या कुटुंबाची गर्भलिंग निदान करण्याची इच्छा आहे त्यांच्या घरी जाऊ शकता, सोनोग्राफी करू शकता आणि तुमच्या मोबाईलवरती गर्भलिंग निदान करून त्यांना नेमका गर्भ मुलाचा आहे की मुलीचा हे स्पष्ट करू शकता. मुलाचा गर्भ असला तर अडचण काहीच नाही, मात्र मुलीचा गर्भ असला तर स्पष्ट आहे गर्भपात केला जाणार. आता हा गर्भपात कुणी करायचा, कसा करायचा यासाठी डॉक्टरचं एक रॅकेट चालवलं जायचं. मुळातच डॉक्टरकडे आपल्या गर्भाची तपासणी करण्यासाठी येणारे कुटुंब अनेकदा डॉक्टरांकडे या सगळ्याची मागणी करायची, मात्र डॉक्टरांनी या सगळ्याबाबत असमर्थता दर्शवून या बोगस डॉक्टरचा म्हणजेच गिरीचा नंबर त्यांना द्यायचा. पैसे ठरायचे, बोगस गिरी त्यांच्या घरी जायचा, हे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन तिथे सोनोग्राफी केली जायची. गर्भ मुलाचा की मुलीचा हे स्पष्ट झालं की पुन्हा गर्भपात करण्यासाठीच्या डॉक्टरचं वेगळं रॅकेट. हे डॉक्टर्स अनेकदा या कुटुंबांच्या घरी जाऊन रक्ताच्या बॅग किंवा गर्भपात करायच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर घेऊन किंवा अनेकदा गर्भपाताच्या गोळ्या देऊन हे गर्भपात केले गेलेत. थोडके नाही तर राज्याला हादरवून सोडणारा हा सामाजिक प्रश्न समजून घ्यायचा असेल तर या आरोपींनी तपासात दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत गेल्या 2 वर्षात तब्बल 450 ते 500 पेक्षा जास्त गर्भपात करण्यात आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी पोलिसांना तपासून रेकॉर्डवरती आणण्यासाठी, साक्षी पुरावे गोळा करण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. न्यायालयाच्या कायदेशीर मार्गावरती हा सगळा गुन्हा टिकवणं हे सुद्धा पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. मात्र असं जरी असलं तरी या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे. एक विशेष तपास पथक जे आहे ते आता या सगळ्या तपासाची धुरा सांभाळणार आहे. महत्वाचं म्हणजे जितके गर्भपात झालेत त्याच्यामध्ये मुलींचे गर्भ किती होते हे शोधायचा एक मोठा हातखंडा पोलिसांनी वापरलाय. तो म्हणजे पोलीस उलटा तपास करणार आहेत. या दौंड तालुक्यातले सगळे डॉक्टर्स जे त्यांच्याकडे आलेल्या गर्भवती महिला ज्यांची तपासणी त्यांच्याकडे झाली त्यांना नेमकी कुठली अपत्य झालीत, मुलगा झालाय की मुलगी झालीय, जर त्यांचं अपत्य नसेल तर मग त्याचं नेमकं काय झालं, या सगळ्या गोष्टींचा तपास करून हा आकडा समोर आणला जाणार आहे. केवळ गिरी आणि जाधव असे 2च डॉक्टर या प्रकरणात नाहीये, तर जवळपास 3 ते 4 डॉक्टर फरार असल्याचं पोलीस सूत्रांकडून समजतंय. महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी अनेक डॉक्टर गुंतलेले असण्याची शक्यता आहे.
जे पोलिसांना गिरी याच्या कॉल रेकॉर्ड्स मधून समोर आले, अनेक डॉक्टर हे त्याच्या संपर्कामध्ये होते, त्यांच्या संपर्कात राहण्याचा नेमका हेतू काय हेही पोलिसांना तपासावं लागणार आहे. केवळ यवतचंच प्रकरण नाही तर गेल्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात अशी 2 आणखी गंभीर गुन्हे दाखल झालेले ज्याच्यामध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची प्रकरणं समोर आलीत. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यामध्ये अशाच पद्धतीचा गुन्हा हा मार्च महिन्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. वाघोलीचा एक गुन्हा पुणे पोलिसांकडे गेल्या महिन्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. यांचे तपास अधांतरी आहेत. या तिन्ही गुन्ह्यांची जर सांगड घातली तर यातले काही आरोपी हे सारखेच असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर येते. ही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन्स जी आहेत, ही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन्स हेच आरोपी जे तिन्ही गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आलेत, अगदी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये याच पोर्टेबल मशीनचा वापर करून ते हे गर्भलिंग निदान करत होते. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा असा गुन्हा घडणं हे राज्याच्या, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या पूर्ण नैतिकतेला किंवा एकूण सामाजिक सुधारणेच्या मोहिमेला काळीमा फासणार आहे. पोलिसांनी, पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणामध्ये पुढाकार घेऊन तपास सुरू केलाय खरा, मात्र हे प्रकरण नेमकं किती खोलावरती जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रक्रियांमध्ये पुणे पोलिसांकडच्या वाघोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात केवळ एकच डॉक्टर अटक झाला. वास्तविक या तपासामध्ये आणखी अनेक डॉक्टरांचा समावेश आहे. त्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आहेत किंवा चॅट्स समोर आलेले आहेत. अनेकदा यांची आर्थिक देवाणघेवाणीची प्रकरणं सुद्धा समोर आली. मात्र या सगळ्याचा तपासात अंतर्भाव का करण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आता हे सगळं होत असताना 1-2 नाही तर तब्बल 2 वर्षात 400 ते 500 गर्भलिंग निदान आणि ते जर मुलीचे गर्भ असतील तर गर्भपात एका दौंडसारख्या तालुक्यात होणं, शिरूरसारख्या ठिकाणी होणं हे पुण्याला लाजिरवाणं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्यवस्था या सातत्यानं बेटी बचाव बेटी पढावच्या घोषणा देत असतात ते प्रत्यक्षात खरंच काही करतात का? महिला बाल कल्याण आयोग नेमकं काय करतो? या सगळ्याची दखल कुणी घेणार आहे का? केवळ या असे गुन्हे दाखल होतात, काही डॉक्टर अटक होतात. यापूर्वी सुद्धा सांगलीच्या म्हैसाळचा विषय असेल किंवा बीडचा विषय असेल जिथं गर्भलिंग निदान आणि गर्भपात यांनी राज्य हादरून गेलं होतं. पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये पुन्हा ही अशीच परिस्थिती निर्माण होणं हे अत्यंत घातक आहे. पुण्यासारख्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये स्त्री पुरुष गुणोत्तराचं प्रमाण हे इतक्या खाली येणं ही केवळ सामाजिक समस्या नाहीये, तर उद्या मुलांना मुली न मिळणं, त्यातून वाढणारे बलात्काराचे गुन्हे किंवा त्यातून येणारं फ्रस्ट्रेशन, त्यातून वाढणारी गुन्हेगारीकडची मुलं, हे सगळ्या गोष्टी एकामेकामध्ये गुंतलेली आहेत. ही सामाजिक समस्या ही अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यामुळे या अशा प्रकरणांमध्ये पोलीस, आरोग्य विभाग यांनी समन्वयानं काम करून सातत्यपूर्ण कामगिरी करणं आवश्यक आहे. कधीतरी वर्षात 2-3 गुन्हे दाखल करायचे आणि मग डॉक्टर आपली कातडी बचावण्यासाठी पळून जाणार, अनेकदा पोलिसांशी संधान साधून आपली नावं वाचवणार आणि गर्भलिंग निदानाचा आणि गर्भपाताचा हा सिलसिला असाच सुरू राहणार. हे गेले कित्येक वर्ष असंच सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला जर चाप बसवायचा असेल तर सातत्यपूर्ण कामगिरी आरोग्य विभाग आणि पोलीस यांच्या समन्वयानं, सर्वोच्च न्यायालयानं ज्या समित्या सांगितलेल्या आहेत त्यांच्या वारंवार होणाऱ्या बैठका, सातत्यानं केलं जाणारं मॉनिटरिंग यानंच कमी करता येऊ शकेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये जी कुटुंब मुलगी नको म्हणून गर्भलिंग निदान करतात, गर्भपात करण्याच्या तयारीपर्यंत जातात, या कुटुंबांचं समाज प्रबोधन हे स्थानिक पातळीवरती अगदी आशा वर्कर्सकडनं होणं सुद्धा गरजेचं आहे. गावांमध्ये पोलीस पाटील असतील किंवा या आशा वर्कर असतील, ज्यांना या अशा घटनांची कुणकुण सगळ्यात आधी लागते, त्यांनी या घटना थांबवण्यासाठी पोलिसांची, आरोग्य विभागाची मदत करणं, त्या पद्धतीची एक मेसेजिंगची यंत्रणा किंवा इंटेल तयार करणारी यंत्रणा निर्माण करणं, या अशा अनेक गोष्टी या धोरणात्मक पातळीवरती राज्यभर राबवणं जाणं गरजेचं आहे. तर आणि तरच राज्याला हादरवून सोडणाऱ्या या दौंडच्या 2 वर्षातल्या 500 गर्भपातांचा निकाल हा समाजाचं आणि महिलांचं, मुलींच्या जन्माचं प्रबोधन करण्यासाठी कामी येईल. न्यूज 18 मराठीच्या डिजिटल पेजवर इतकंच. तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.